तर नमस्कार मित्रांनो, कसं काय आज आपण आलो पतंग उडवायला. हे बघा आयुष भाऊ आणि हे बघा आरव भाऊ आणि लाडू भाऊने आसारी पकडली. उदय भाऊ पतंग उडवत आहे. थांबा तुम्हाला पतंग दाखवतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. मग उदय भाऊची पतंग वर गेली आणि त्यांना सांगितलं 1200 मीटर आहे. उदय भाऊ किती शॉक आहे बघा. 1.2 किलोमीटर. मग काय लय मोठा एडा आहे तुला वाटतोय देव. उदय भाऊ भरा ढील द्यायला लागले आणि लाडू भाऊ पण राप 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 सोडत होते. उदय पण सोडत होता. आरव बघून आरव म्हणतोय अरे हळू सोड, पण उदय सोडतच चालला होता. आपली पण पतंग उडव. उदय भाऊ म्हणले अरे नको भाई, एका टेरेसवरून 2 पतंग नको, बिलकुल रिक्स नाही लेणे का. मग म्हणलं ठीक आहे भाई. मग बघा जे वाटलं होतं तेच झालं. लाडूभाऊंच्या हातात आसारी दिली आणि पतंग डुबली. आणि बघा ते किती खुश झाले, कसे हसत होते. तिकडं गेले. आता उदय भाऊ आणि आरव भाऊ गेलेत. आता बघू काय होते, पतंग भेटते का नाही. हे बघा हे दोघं बघा, हे दोघं तिकडं 3 कॉलनी सोडून गेले पतंग. आता हे जंगलातून चाललेत आणि लाडूभाऊ किती खुश आहेत. मग म्हणलं इमान दाखव तुम्हाला. हे बघा इमान बघा. ये कर लो पहले. मग फायनली उदय भाऊला समोरच्या टेरेसच्या तिथं वायरीला अडकलेली पतंग भेटली. आरव भाऊ आणि तिकडे गेले उदय भाऊ आणि ती वडायला लागले. लाडू भाऊ पण इथून हे करत होते. मग मी धागा तोडला आणि उदय भाऊला पतंग भेटली. उदय भाऊ म्हणले अरे व्हिडिओ सोड रे, आधी पतंग घे. म्हणलं ठीक आहे घेतो थांब. मग आम्ही तिकडे दोरी लावून पतंग घेतली. तर लाडू भाऊ मग मला वाटलं त्याला चिकट टेप लावून थोडी नीट करत थोडी फाटली आहे. पण लाडू भाऊ नाही, लाडू भाईला उडवायची आहे. मी चिकट टेप लावा म्हणते तरी स्वतःच उडवत बसलाय. ते सोडा आरवची चाळे बघा. आरव बघा 6 फूट पतंगीचे तर स्वतःला लावून फिरायला लागले. हे असतं का कुठं. मग उदय भाऊची पतंग फाटली होती म्हणून मग म्हणलं माझीच पतंग उडवावी. माझी पतंग पहिल्या शॉटत गेली. आरवने टाकली. आरव इतका खुश झालता पहिल्या ह्याच्यात पतंग गेली म्हणून, कारण की मागासपासून उदयच्या पतंगला 3 चान्स लागलेले उडायला. बघा आरव किती खुश आहे. उदय पण उडून हे झालं. मी असं फेकून दिली उडवायसाठी, कारण उदय उडवत होता, मी व्हिडिओ काढत होतो. पण तेवढंच बघितलं आपल्या समोरच्या टेरेसवर एक पतंग आली, ते अडकून. मला वाटत होतं आधी आपल्या टेरेसवर यावी आणि तसंच झालं भाई. उदय उडवस तोपर्यंत मी तिकडं नंतर बघायला गेलो तर ती पतंग आपल्या टेरेसवर आली होती भाई. आणि ही बघा आपली पतंग. आपली पतंग सोडाची ती आली आपल्या टेरेसवर, लवकर कापून आणू. पतंग कापली मी आणि ह्यांची भांडणं चालली. थांबा तुम्हाला दाखवतो. काय म्हणते ते. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? त्यांची अशीच भांडणं चालत ना. मी म्हणलं साव द्या. पण तोपर्यंत तो मुलगा आला ज्याची पतंग होती त्याने मला खूप रिक्वेस्ट केली. मी म्हणलं ठीक आहे भाई, छोटा आहे त्याला देऊन टाकूया. लाडू बोलत होता कशाला दिलं. लाडूचं तोंड बघा तुम्ही. मेरे साथ अन्याय हुआ है. पतंग गेली म्हणून लाडू आणि आरव रुसून बसले. थांबा बघा काय बोलते ते. तर असं होता आजचा माझा दिवस. आता बघा पतंग उडवून तर आम्ही घरी जाणार आहे. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थैंक्स, लव यू.